नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात जे पॉलिनेशन आहे ते पॉलिनेशन कसं होत जातं, कुठल्या पद्धतीनं होतं. तत्पूर्वी ते बघण्याच्या आधीच ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं तर आतापर्यंत मेल डेव्हलपमेंट पूर्णपणे बघितलेली आहे. आपण कशी डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये होते, त्याच पद्धतीनं फिमेल डेव्हलपमेंट कशी होत जाते तो बघितला. त्याच पद्धतीनं स्ट्रक्चर ऑफ दी एम्ब्रिओ सॅक्स किंवा डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रिओ सॅक्स कसं आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीनं एम्ब्रिओ सॅक्स किंवा फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होते. मग हे मेल डेव्हलपमेंट आणि फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते काय झाले तर पूर्णपणे मॅच्युअर झाले आणि मॅच्युअर झाल्यानंतर जे होणारे जे पॉलिनेशन आहे ते पॉलिनेशन कसं होत जातं, कुठल्या पद्धतीनं होतं, हा पॉईंट काय करायचं तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. मग ते पॉलिनेशन कसं आहे, कोणकोणत्या पद्धतीनं आहे. मग आता बघा, ह्या पॉलिनेशनच्या पॉईंट्समध्ये पहिल्यांदा आपल्याला जे कंटेंट बघायचे आहे ते कोणते कोणते तर बेसिकली फर्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे डेफिनेशन ऑफ द पॉलिनेशन्स कशी आहे, कुठल्या पद्धतीनं आहे, सहजासहजी सोपी पडेल अशी. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये असणारे जे सेल्फ पॉलिनेशन आहे आणि क्रॉस पॉलिनेशन आहे, कसं कसं होत जातं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे ह्यांच्या सुद्धा काय करायचं तर आपल्याला डेफिनेशन पाहायचे. त्याच पद्धतीनं टाइप्स ऑफ दी पॉलिनेशनचे जे टाइप्स आहेत. मग आता ते कोणकोणते तर त्यामध्ये बघा, बेसिकली द पॉलिनेशनचे टाइप्स 3 आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे ॲटोगॅमी, नंतर जिटॅनोगॅमी आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कुठला तर झिनोगॅमी. मग ह्या सगळ्यांचं काय करायचं तर आपल्याला डिटेल वाईज बघायचं, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघायचं. चला तर मग वेळ न घालवी तर सुरुवात करूयात. बघा, मग आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला जो फर्स्ट आहे तो म्हणजे कुठला तर डेफिनेशन ऑफ द पॉलिनेशन्स. आता बघा, पॉलिनेशन्स म्हणजे काय असणार तर पोलन ग्रेनचं ट्रान्समिशन होणार आहे एक वाहकाच्या मार्फत. मग कुठल्या पद्धतीने होत जातं, कसं पॉलिनेशन होत जातं तो बघायचं. त्यामध्ये फर्स्टली डेफिनेशन काय तर बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा. हे तोर पॉईंट प्रत्येक डेफिनेशन ला इथून पुढचे सेम येणार, लक्षात ठेवा. इथपर्यंत पॉईंट कोणतं जातं, ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम anther to the receptive stigma of same plant or different plant of same species or different species is known as pollinations. एक सरळ साधी डेफिनेशन काय तर जी पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्सचं ट्रान्समिशन होणं, ट्रान्सफर होणं, पण कुठनं, फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. जो रिसेप्टिव्ह स्टिग्मा आहे त्या ठिकाणी काय करणं तर त्याचं पोलन ग्रेनचं ट्रान्समिशन होणं. मग त्या ठिकाणी प्लांट सेम असतील, डिफरंट असतील प्लांट, किंवा फ्लावर सेम असतील किंवा फ्लावर डिफरंट असतील, ह्या सगळ्या टोटल ओव्हरऑल प्रोसिजरला काय म्हणतो आपण तर पॉलिनेशन असं म्हणतो. मग आता हे जर ट्रान्समिशन होणार आहेत पोलन ग्रेन्स, मग ते पोलन ग्रेन्स कसे असणार तर पोलन ग्रेन्स being non-motile for the transfer of pollen grains agency or agents are required are known as pollinating agents. आता बघा, जर पोलन ग्रेन जर नॉन मोटाईल असेल म्हणजे त्यांची हालचाल होत नाही, मग त्यांची हालचाल होत नाही, मग ते कोणत्या तरी माध्यमातून काय होत जाणार आहे तर एका प्लांटवरनं दुसऱ्या प्लांटवरती किंवा एका प्लांट फ्लावरवरनं दुसऱ्या प्लांट फ्लावरवरती ट्रान्सफर होणार आहेत. पण त्याची जी एजंट आहे, कारण कुठल्याही जर प्रोसिजर करायची असेल तर त्या ठिकाणी एजंट लागणार आहे. म्हणजे त्या एजंटद्वारे काय होत जाणार तर त्यांचं ट्रान्समिशन होणार आहे आणि अशा एजंटलाच काय म्हणायचं बेसिकली तर पॉलिनेटिंग एजंट्स. ओके, नाउ सी द सेकंड कॅरेक्टर, दीज आर ऑफ द 2 टाइप्स. आणि ह्या पॉलिनेटिंग एजंटचे किती टाइप्स आहेत तर बेसिकली 2 टाइप्स. आता यामध्ये बघा कुठले तर फर्स्ट आहे अबायोटिक एजंट्स अँड सेकंड आहे तो म्हणजे बायोटिक एजंट्स. आता अबायोटिक एजंट्स म्हणजे कुठलं, कोणकोणते भाग त्यामध्ये तर वाईल्ड वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये हालचाल न करणारे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये, किंवा एक निर्जीव वस्तू म्हणू शकतो आपण. आणि दुसरा आहे तो म्हणजे बायोटिक एजंट. बायोटिक एजंट्स मध्ये कुठला तर बर्ड आले, इन्सेक्ट आले, स्नेल्स आले, किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याच्यामध्ये, किंवा ह्युमन बिंग सुद्धा त्याच्यामध्ये होतात. ह्या पद्धतीद्वारे काय होतं तर जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स काय करतात तर ट्रान्सफर्स होतात. ओके, नाउ सी द थर्ड कॅरेक्टर, इट इज द प्री-रिक्वायर्ड फॉर fertilization because both the male and female gametes are not
नॉन मोटाईल. मोर ओव्हर गॅमेट्स आर प्रोड्युस्ड ॲट 2 डिफरंट साईड्स. मग आता याच्यामध्ये काय होत जाईल तर काही प्लांट्समध्ये जी गॅमेट्स आहेत ते गॅमेट्स काय होतं तर फिमेल गॅमेट्स एका साईडवरती आणि मेल गॅमेट्स काय करतात तर एका साईडवरती काय होतं तर त्याच्यामध्ये ही दुसऱ्या प्लांटवरती किंवा दुसऱ्या साईटवरती काय होतं तर ते तयार डेव्हलप होत जातात. मग त्याच्यामध्ये काय होत जाईल तर मग ह्या जर डेव्हलप होत असल्यामुळं त्या ठिकाणी काय गरजेचं आहे तर आपल्याला हे जे बायोटिक एजंट्स आहेत किंवा अबायोटिक एजंट्स आहेत ते आपल्याला गरजेचे असतात. मग आता त्यातला काही पहिला जो पॉईंट्स आहे तो म्हणजे कुठला तर सेल्फ पॉलिनेशनचा. त्याच पद्धतीनं क्रॉस पॉलिनेशन. ऍक्च्युअली सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशन काय, हा पॉईंट पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. आणि हा पॉईंट लक्षात घ्या आणि लक्षात घेतल्यानंतर पुढचा भाग बघायचे ते आपल्याला टाइप्स ऑफ द पॉलिनेशन कसं होत जातं, कोणकोणत्या पद्धतीनं होतं. मग त्यातली फर्स्ट डेफिनेशन ऑफ द सेल्फ पॉलिनेशन बघा काय होत जाईल. सेल्फ म्हणजे काय म्हणतो आपण तर स्वतः. आता बघा, इट इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर इन अ सिंगल फ्लॉवर ऑर 2 फ्लॉवर्स ऑन अ सिंगल प्लांट. लक्षात राहू द्यायचं पॉईंट आहे. काय होतं ह्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं पण कुठल्या पद्धतीनं, एक तर सिंगल फ्लॉवर असतील किंवा 2 फ्लॉवर्स असतील, बट किंवा ऑन अ सिंगल प्लांट्स, एकाच प्लांट वरती. इट रिझल्ट्स इन इनब्रीडिंग ऑर द सेल्फिंग. आणि किंवा ह्यालाच काय म्हणतो आपण किंवा ह्याचा जो रिझल्ट आहे तो म्हणजे कुठला तरी इनब्रीडिंग आहे. त्याच पद्धतीनं सेल्फिंग. त्याच पद्धतीनं क्रॉस पॉलिनेशन बघा, the transfer of pollen grains from the anther of one flower to the stigma of another flower of different plants of same species. आता क्रॉस मध्ये काय होतं तर ह्या ठिकाणी काय झालं तर क्रॉस मध्ये काय आलं तर बेसिकली डिफरंट प्लांट्स आलेत आणि ह्याच्यामध्ये काय आलं तर सिंगल प्लांट्स किंवा सेम प्लांट त्यामध्ये आहेत. सेल्फचा हा वैशिष्ट्य, सेल्फमध्ये काय करतो सिंगल प्लांट्स किंवा सेल्फ प्लांट घेतो त्यामध्ये. बट इन केस ऑफ द क्रॉस पॉलिनेशन द पॉलिनेशन टेक्स प्लेस इन द डिफरंट प्लांट्स बट सेम स्पेसीज. अशाला काय म्हणतो आपण तर क्रॉस पॉलिनेशन. लक्षात ठेवायचं साधा पॉईंट आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय तर एका सिंगल मध्ये होणार आहे किंवा एकाच प्लांट मध्ये होणार आहे आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय तर डिफरंट प्लांट वरती होणार पॉलिनेशन्स. ओके, नाव सी द टाइप्स ऑफ द पॉलिनेशन्स. आता त्या बघा त्यामध्ये फर्स्ट टाइप्स आहे तो म्हणजे कुठला तर ॲटोगॅमी. सेकंड टाइप इज द जिटॅनोगॅमी अँड थर्ड टाइप इज द झिनोगॅमी. द टाइप्स ऑफ द पॉलिनेशन आर 3. First is the autogamy, second is the geitonogamy and third is the xenogamy. आता बघा ह्याच्यामध्ये ॲटोगॅमी आहे. ॲटोगॅमी मध्ये काय होतं तर सेम प्लांट सेम फ्लावर्स. ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन होणं पण कुणाचं तर पोलन ग्रेनचं स्टिग्मावरती ट्रान्समिशन होणं. बट किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये तर सेम प्लांट सेम फ्लावर. इन केस ऑफ द जिटॅनोगॅमी सेम प्लांट डिफरंट फ्लावर्स. जिटॅनोगॅमी मध्ये काय होतं तर प्लांट सेमच आहे फक्त फ्लावर त्यामध्ये बदल होतं. मग ह्याच्यामध्ये काय तर सेम कंडिशन, ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. कुठल्या ह्याच्यामध्ये तर सेम प्लांट डिफरंट फ्लावर. अँड इन केस ऑफ द झिनोगॅमी डिफरंट प्लांट डिफरंट फ्लावर बट सेम स्पेसीज. मग आता झिनोगॅमी मध्ये काय होतं तर प्लांट वेगळेच, फ्लावर सुद्धा वेगळेच, पण स्पेसीज ह्या असतात ते कशा असतात तर सेम सारख्या स्पेसीज त्याच्यामध्ये असतात. ओके, नाव सी द दीज 3 टाइप्स. त्यातला एक भाग काय करायचं तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं त्यामध्ये ॲटोगॅमी. गॅमी म्हणजे गॅमेट्सचा भाग आहे त्याच्यामध्ये. मग आता ॲटो मीन्स काय तर सेल्फ, स्वतः किंवा सेल्फिश म्हणतो आपण, काय वेळेस म्हणतो आपण सेल्फिश वगैरे, त्यातला भाग. बघा आता याच्यामध्ये ॲटोगॅमी मध्ये फर्स्ट पॉईंट काय तर इट इज द ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर ओनली. सारख्याच फ्लावर वरती अँथर ट्रान्समिशन होणं कुठं तर ऑन दी स्टिग्मा. अशाला काय म्हणायचं ॲटोगॅमी. सरळ साधी सोपी डेफिनेशन आहे. दुसरा पॉइंट काय तर इट इज पॉसिबल ओनली इन बायसेक्शुअल फ्लावर्स. लक्षात ठेवा पॉइंट्स, कन्फ्युजन नको. हा जो ॲटोगॅमी आहे तो पॉसिबल होतो कुठल्या ह्याच्यामध्ये तर ओनली इन द बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये काय होतं तर हे शक्य आहे. तिसरा पॉइंट जो आहे तो काय तर ऑफस्प्रिंग्स म्हणजे त्यांची जी डॉटर सेल्स आहे किंवा न्यूली डॉटर फॉर्म्स ऑफस्प्रिंग produced are genetically identical to their parents. For example, pea. आता यामध्ये जी डॉटर्स आहेत किंवा ऑफस्प्रिंग्स आहेत ते कशा असतात तर जेनेटिकली आयडेंटिकल
टू दिअर पॅरेंट, जसे पॅरेंट्स आहेत त्याच पद्धतीने जेनेटिकली हे कसे असतात, सारखेच असतात. ओके, नाव सी द फोर्थ कॅरेक्टर, इट ऑकर्स विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट. दुसरं कुठलाही पॉलिनेटिंग एजंट न घेता हे पॉलिनेशन ऑकर होतं. नंतर त्यामध्ये 5 आहे तो म्हणजे कुठला तर बघा, व्हेन फ्लावर ओपन्स टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन इट इज कॉल्ड चेस्मोगॅमस. मग आता हे चेस्मोगॅमस कशाला म्हणतो आपण, तर फ्लावर्स काय होतं तर त्यामध्ये ओपन होतात, पण कधी तर ज्यावेळी त्यांची जी सेक्स ऑर्गन्स आहेत ते सेक्स ऑर्गन्स काय करतात तर एक्सपोज करण्यासाठी, अशा पद्धतीला काय म्हणतो आपण तर चेस्मोगॅमस. अँड द कंडिशन्स फॉर सेल्फ पॉलिनेशन आर बायसेक्सुअलिटी, होमोगॅमी अँड क्लेस्टोगॅमी. आता बघा यांची हे जी सेल्फ पॉलिनेशनची जे काही कंडिशन्स आहेत ते किती आहेत तर बेसिकली 3 आहेत, बायसेक्सुअलिटी, नंतर होमोगॅमी आणि क्लेस्टोगॅमी. ह्या अशा काय आहेत तर ह्याच्यामध्ये 3 कंडिशन्स आहेत, ते म्हणजे कोणाचे तर सेल्फ पॉलिनेशनच्या. मग त्यातली एक एक बघूयात आपण. बघा, फर्स्ट आहे बायसेक्सुअलिटी. आता बायसेक्सुअलिटी बाय म्हणजे काय म्हणणार तर 2, सेक्सुअलिटी म्हणजे त्यामध्ये जे असणार जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, मग कुठले तर बेसिकली मेल आणि फिमेल. बघा, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट इन सेम फ्लावर्स. एका सेम फ्लावरमध्ये हे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर त्यामध्ये असायला पाहिजे. मग ते कुठले तर मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट काय असायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. नंतर जी दुसरं आहे कॅरेक्टर्स बघा, होमोगॅमी. अँथर अँड स्टिग्मा ऑफ अ फ्लावर बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाइम. हे कधी शक्य आहे सेल्फ पॉलिनेशन, तर अँथर आणि स्टिग्मा एकाच वेळेस फ्लावर मध्ये काय होत जायला पाहिजे तर मॅच्युअर व्हायला पाहिजेत. नंतर तिसरा आहे तो म्हणजे कुठला तर क्लेस्टोगॅमी. बघा, सेल्फ पॉलिनेटेड takes place before the opening of flower. Underground flowers in some plants shows क्लेस्टोगॅमी. आता सेल्फ पॉलिनेटेड कधी घडतं तर ओपनिंग ऑफ दी फ्लावर्स, पण ज्या अंडरग्राउंड जे फ्लावर्स असतात काही प्लांट्समध्ये काय तर हे क्लेस्टोगॅमीचा भाग डेव्हलप्स होतं. मग त्यामध्ये एक्झाम्पल कुठलं तर कॉमिलिया बेंगल्सिस आहे. मग त्यामध्ये पद्धतीने कुठलं प्लांट लाईक वॉयोला, कॉमिलिना कॅन प्रोड्यूस बोथ क्लेस्मोगॅमस अँड क्लेस्टोगॅमस फ्लावर्स ऑन द सेम प्लांट्स. मग त्यामध्ये कुठले तर बघा वॉयोला आहे, नंतर कॉमिलिना हे काय करतात तर कॅस्मोगॅमस आणि क्लेस्टोगॅमस फ्लावर्स काय करतात तर एका सेम प्लांटवरती काय करतात तर प्रोड्यूस करू शकतात. ओके, नाव सी द नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ द पॉलिनेशन इज द जिटॅनोगॅमी. आणि जिटॅनस मीन्स काय तर नेबर्स. तर बघा, लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे शब्दानुसार चला बघा, इट इज डेफिनेशन काय तर इट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. इथपर्यंत सगळ्या टाइप्सला डेफिनेशन सारखीच येणार आहे, फक्त पुढचं आपल्याला चेंज करायचं आहे. बघा, अँथर टू द स्टिग्मा ऑफ अनादर ऑर डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. जिटा मीन्स काय तर नेबर्स. नेबर, आता नेबरचं कुठलं तर शेजारचं म्हणतो आपण. मग कुठलं तर शेजारचं जे फ्लावर्स आहे, बट प्लांट विल बी सेम. सारख्या प्लांटवरला दुसरा फ्लावर्स, अनदर फ्लावर किंवा डिफरंट फ्लावर्स ह्याच्यावरती पोलन ग्रेन ट्रान्सफर होणं, ह्याच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन ट्रान्सफर होणं, अशाला काय म्हणतो आपण तर जिटॅनोगॅमी असं म्हणतो. बघा, इट इन्व्हॉल्व्स पॉलिनेटिंग एजंट्स. मग आता याच्यामध्ये काय होत जाणार तर सहजासहजी पडणार आहेत का तर पडणार नाहीत. मग त्यामध्ये काय होत जाणार तर जिटॅनोगॅमीमध्ये पॉलिनेटिंग एजंट्स असतात. मग त्यामध्ये कुठले असतील तर तो भाग आपल्याला पुढे बघायचा आहे. ॲनिमोफिली वगैरे असे टाईपचे आहेत, ऑइंड मार्फत आहे किंवा बायोटिक आहेत, अबायोटिक आहेत. तो पॉईंट काय करायचं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. बघा, इट कॅन नॉट ब्रिंग अबाउट जेनेटिक व्हेरिएशन अँड इज ओनली ऑफ इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. हे काय करतात तर जेनेटिक व्हेरिएशन्स याच्यामध्ये घडून येऊ शकत नाही, म्हणजे जसं सेल्फ आहे त्या पद्धतीचं फक्त. आणि हे काय आहे तर इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स त्यांच्यामध्ये आहे. बघा, इट इज सिमिलर टू ॲटोगॅमी ॲज पोलन ग्रेन कम फ्रॉम सेम प्लांट, फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्सिमा. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर सेम जसं ॲटोगॅमी आहे सेम त्याच्यासारखंच जिटॅनोगॅमी आहे. फक्त फरक काय ह्याच्यामध्ये तर फक्त फ्लावर त्याच्यामध्ये चेंज झालं, प्लांट तेच राहणार
आहे. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर कुठलं, तर कोकोरबिटा मॅक्सिमा हे एक्झाम्पल कुणाचं आहे, तर जिटॅनोगॅमीचा. नंतर तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे कुठला, तर झिनोगॅमी. आता बघा ह्याला एक दोन शब्द आणखी ऑर मध्ये आहेत. झिनोगॅमीलाच काय म्हणतो आपण, तर क्रॉस पॉलिनेशन, पॉलिनेशन किंवा आउटब्रीडिंग पॉलिनेशन असं म्हणू शकतो. क्रॉस पॉलिनेशन सुद्धा झिनोगॅमीला म्हणू शकतो किंवा आउटब्रीडिंग पॉलिनेशन सुद्धा झिनोगॅमीला आपण म्हणू शकतो. मग आता त्याच्यामध्ये जे असणारे जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये डेफिनेशन कुठली सेम ते असणार, कुठली तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ, आता इथनं चेंज अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजन्सी. आता ह्याच्यामध्ये काय चेंज झालं, तर पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले पण कुठं, तर स्टिग्मावरती, बट कुठल्या ह्याच्यावरती, अनदर फ्लावर दुसऱ्या फ्लावरवरती ऑफ अ डिफरंट प्लांट बट सेम स्पेसिस, दुसरं प्लांट आहे पण स्पेसिस सेम असणार आहे ह्याच्यावरती. मग हे होणार आहे कोणामार्फत, तर पॉलिनेटिंग एजन्सीज किंवा पॉलिनेटिंग एजंट मार्फत. बघा, इट जनरेट्स जेनेटिकली व्हेरिड ऑफस्प्रिंग, फॉर एक्झाम्पल पपया. हे काय करतात, जेनेटिकली वेगवेगळ्या त्याचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत ते काय करतात, तर त्यामध्ये व्हेरिएशन्स येतात कोणामध्ये, तर ह्या झिनोगॅमीमध्ये. आधीचे हे दोन्ही पॉइंट्स मध्ये बघितलं आपण, दोन्ही टाइप्स मध्ये बघितलं, ॲटोगॅमी आणि जिटेनोगॅमी. ह्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स येत नाही, बट इन केस ऑफ द झिनोगॅमी द जेनेटिक व्हेरिएशन विल बी फॉर्मड. आता बघा, मग आता हे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स काय केले तर आपण हे जे टाइप्स आहेत ते टाइप्स काय केले तर आपण डिटेल्समध्ये बघितलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचं तर आपल्याला, तर हे जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, हे जे पॉलिनेशन होणार आहे, मग त्याचे जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत ते पॉलिनेटिंग एजंट्स कुठले आहेत, बायोटिक एजंट्स आहेत, त्याच पद्धतीने अबायोटिक एजंट्स आहेत. मग आता अबायोटिक एजंट्समध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने पॉलिनेशन होतं, बायोटिक एजंट्समध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने पॉलिनेशन होतं, तो पॉईंट काय करायचं तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना मदत करा किंवा इतरांना शेअर करा.